हाय स्टुडंट, आज बघा आपण टाईप नंबर सेकंडचेच एक्झाम्पल्स पाहणार आहोत. याच्यात आधी आपण टाईप नंबर सेकंड पण चे काही एक्झाम्पल्स त्या टाईपमध्ये ह्याच टाईपमध्ये कशा टाईपचे एक्झाम्पल्स बघितले बघा. ज्यावेळेस दोन लाईन दिले असेल त्याचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन, दोन लाईन असतील त्या फॉर्ममध्ये सॉल्व केलेत. नंतर त्या लाईनचं इन्क्लिनेशन दिलं असेल त्या फॉर्ममध्ये किंवा त्या लाईनचा स्लोप दिला असेल त्या फॉर्ममध्ये. आणि लास्ट लेक्चरला आपण त्या लाईन पॅरलल असतील त्या टाईपचे बघितलेत. ठीक आहे, बघा आता ह्या टाईपमध्ये आपण काय कशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवणार आहे. एखादा पॉईंट दिला असेल आणि त्यात दोन लाईन एखाद्या वेळेस परपेंडिक्युलर असेल किंवा पॅरलल असेल त्या फॉर्ममध्ये. मग त्यासाठी लाईन दिली असेल त्या लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला, जनरल लाईनचं इक्वेशन काय, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे जनरल लाईनचं इक्वेशन आहे. या जनरल लाईनच्या इक्वेशनवरून आपल्याला त्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. मग तो स्लोप काढण्याचा फॉर्म्युला, स्लोप डिनोट करतो यमनी, यम इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय. हा थेरीचा फॉर्म्युला इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट ए मायनस ए डिवाइड बाय वायचा कोएफिशियंट बी. त्या लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला एम इज इक्वल टू मायनस ए डिवाइड बाय बी. हा पण वापरू शकतो. किंवा याच जनरल लाईनच्या इक्वेशनला कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार तुम्ही, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये. आता फॉर एखादं एक्झाम्पल घेतलं आपण, बघा 2x प्लस वाय प्लस 5 इज इक्वल टू 0. ही एक लाईन आहे आणि या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे. तर कसं काढणार तुम्ही, एम इज इक्वल टू हा फॉर्म मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय इज इक्वल टू मायनस ए डिवाइड बाय बी. या फॉर्मनी ए मायनस एक्सचा कोएफिशियंट म्हणजे ए म्हणजे व्हॅल्यू आली 2, वायची वाय म्हणजे बी हा कोएफिशियंट आहे, काय नाही म्हणजे इथं 1 आहे. त्या लाईनचा मिळाला -2. किंवा याच लाईनला तुम्ही वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. मग वाय बरोबर इक्वेशन तर करा या लाईनचं, वाय ॲज इट इज राहील, बाकीच्या टर्म्स तर नको आहे, तिकडे आल्यावर साईन चेंज होईल, प्लस 2x इकडे आल्यावर मायनस 2x, कॉन्स्टंट सी म्हणजे 5 प्लस आहे इकडे आल्यावर -5, वाय इज इक्वल एक्स प्लस सी कंपॅरिझन करायचं. मग त्याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, त्या लाईनचा स्लोप मिळेल. मग एम इज इक्वल टू वाय इज इक्वल टू हा फॉर्म्युला, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी कंपॅरिझन करायचं. एक्सचा कोएफिशियंट म्हणजे त्या लाईनचा स्लोप असणार आहे. मग एम इज इक्वल टू -2 हा फॉर्म्युला. पण तुम्हाला हे एवढं सोडवायला लागणार आहे. आता इथं काय, वायचा कोएफिशियंट 1 होता म्हणून तुम्ही हा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी हा फॉर्मचा यूज करता आला. जर समजा ह्याच फॉर्ममध्ये जर हे दुसरं एखादं एक्झाम्पल असेल, 2x प्लस 3y प्लस 10 इज इक्वल टू 0, हे लाईनचं इक्वेशन आहे आणि ह्याची लाईनचा स्लोप काढायचा आहे. मग ह्या लाईनला तुम्ही वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय येईल, मग 3 इंटू वाय, बाकीचे सगळं टर्म या साईडला येतील, प्लस 2x इकडे -2x प्लस 10 इकडे आल्यावर -10. मग वाय बरोबर इक्वेशन करायचं आहे, पण इथं वायचा कोएफिशियंट 3 आहे, तो नको आहे. वाय मग काय करलं, वाय इज इक्वल टू 3ने डिवाइड करावं लागेल, -2x -10 डिवाइड बाय 3. मग वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी म्हणजे इथं एक्सचा कोएफिशियंट -2 डिवाइड बाय 3 हा फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला या 1-2 स्टेप सॉल्व करावं लागणार आहेत. किंवा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्यावेळेस. नसेल तर सिम्पल एम इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, मायनस ए डिवाइड बाय व्ही, थेर इज अ फॉर्म मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय. ह्याच फॉर्मचा आपण यूज करणार आहे. ठीक आहे, काहीच बुक्स जर तुम्ही न्यू बुक्स वगैरे जर यूज केले तर त्या काही बुक्समध्ये या फॉर्मचा यूज वगैरे केलेला आहे. ठीक आहे, पण ह्या फॉर्मनी जरा लेंदी होत जाते. आता एक्झाम्पल्स बघूयात आपण. बघा नेक्स्ट लेक्चरला 12 एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, पासिंग थ्रू द पॉईंट दिलाय 2, 3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स. या दोन लाईन कशा सांगितल्यात, परपेंडिक्युलर सांगितलेत. फर्स्ट लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0. अँड सेकंड लाईन x मायनस 3 इंटू y प्लस 2 इज इक्वल टू 0. मग आता ह्या दोन लाईन आहेत आणि पासिंग थ्रू एक पॉईंट सांगितलं आहे. मग या फर्स्ट लाईनचा स्लोप काढून घेऊयात आपण. द स्लोप ऑफ द लाईन्स लाईन कुठल्या, फर्स्ट लाईनचा स्लोप 3x प्लस 2y मायनस 1 इज इक्वल टू 0 या लाईनचा स्लोप आहे. आता या लाईनचा स्लोप काढायचा आहे. आपण नोटेशन यमनी देतो, पण इथे दोन लाईन आहेत त्यामुळे आपल्याला M1 आणि M2 हे नोटेशन घ्यावं लागेल. मग आता बघा M1
पण आता परत ही लाईन परपेंडिक्युलर सांगितली आहे, मग त्यासाठी मी जर चेंज करून M1 डॅश हे नोटेशन इथे दिलं आहे या लाईनचा स्लोप काढण्यासाठी. मग फॉर्म्युला मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय इज इक्वल टू मायनस ए डिवाइड बाय बी. म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट हा ए म्हणजे व्हॅल्यू मिळाली -3 डिवाइड बाय बी ची व्हॅल्यू 2. हा त्या लाईनचा स्लोप मिळाला. ठीक आहे, पण हीच लाईन कशी सांगितली हो, परपेंडिक्युलर सांगितली आहे. आणि आपण थेअरीच्या फॉर्ममध्ये पण बघितले आहेत रिझल्ट. दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर रिझल्ट M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. ठीक आहे, बघा रिझल्ट बघितले आपण M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. मग आता एका लाईनचा स्लोप जर काढायचा असेल तर दुसऱ्या लाईनचा स्लोप त्याच्यावर मिळतो. M1 इज इक्वल टू -1 ॲज इट इज राहील, मल्टिप्लिकेशनची टर्म डिवाइड बाय M2 हा फॉर. म्हणजे ही लाईन कशी असणार आहे, केव्हा रिझल्ट बघितला हा, जेव्हा ती लाईन परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस. ठीक आहे, आता परपेंडिक्युलर आहे म्हणजे आता हा M1 ही म्हणजे थोडक्यात ही पॅरलल लाईन आहे. M1 जर काढायचं असेल तर काय परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप जर काढायचा असेल तर काय करणार, मायनस आणि त्या लाईनचं -1 डिवाइड बाय M2 म्हणजे मायनस रिसिप्रोकल घ्यायचा. ठीक आहे, मग या लाईनचा स्लोप काढला आणि ती लाईन परपेंडिक्युलर साईन, मग त्या फॉर्ममध्ये स्लोप काढूयात. द स्लोप ऑफ द लाईन perpendicular to the line 3x plus 2y minus 1 is equal to 0. ही लाईन कशी सांगितली, परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर असेल तर आपण नोटेशन देऊया. आता ह्याला चेंज करूया, M1 इज इक्वल टू -1 डिवाइड बाय, तर ह्या लाईनचा स्लोप माहिती आहे त्याच्यावर -1 डिवाइड बाय M1 डॅश इज इक्वल टू -1 डिवाइड बाय M1 डॅश त्याची व्हॅल्यू -3 डिवाइड बाय 2. मायनस मायनस गेट कॅन्सल आणि डिवाइडची टर्म इथं मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 3. म्हणजे फर्स्ट लाईन परपेंडिक्युलर म्हणजे लक्षात काय ठेवायचं, जनरल जर लाईन सांगितली असेल तर त्या लाईनचा स्लोप काढून घ्यायचा M1 डॅशने -a डिवाइड बाय बीने. आणि जर ती लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर काय करणार, -1 डिवाइड बाय म्हणजे त्याच लाईन जर ती लाईन परपेंडिक्युलर सांगितली असेल तर त्याचा मायनस आणि रिसिप्रोकल घ्यायचा त्या लाईनचा स्लोप काढून जो घेतलेली व्हॅल्यू आहे ती. त्याच्यावर M1 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 2 डिवाइड बाय 3. याच दोन मेथडनी म्हणजे याच दोन स्टेप्सनी पुढच्या लाईनचे इक्वेशन काढून घ्यायचं. द स्लोप ऑफ द लाईन, सेकंड लाईन घ्यायची आता x मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता सेकंड लाईनचा स्लोप फर्स्ट M1 घेतल्या नोटेशन आपण, आता M2 डॅश इज इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ y इज इक्वल टू -a डिवाइड बाय b. एकचा कोइफिशियंट मायनस ॲज इट इज राहील, एकचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे इथं 1 असतो, डिवाइड बाय -3. त्याच्यावर मायनस मायनस गेट कॅन्सल होईल, त्याच्यावरून 1 डिवाइड बाय 3 हा M2 मिळाला. पण ही लाईन परत कशी सांगितली, परपेंडिक्युलर. त्याच्यावरून त्या लाईनचा स्लोप लिहूया. द स्लोप ऑफ द लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन, त्या लाईनचं इक्वेशन x मायनस 3y प्लस 2 इज इक्वल टू 0. जर ती लाईन परपेंडिक्युलर असेल त्यावेळेस मग त्या लाईनचा स्लोप नोटेशन चेंज करूया. M2 डॅश घेतले आधी त्या लाईनचा स्लोप काढण्यासाठी, कारण ही आपण जनरल लाईन आहे मग त्याच्यावरून तो स्लोप काढलाय. पण आता ती लाईन परपेंडिक्युलर सांगितली, मग तो रिझल्ट माहिती आहे, प्रोडक्ट -1. आणि एका लाईनचा स्लोप काढा, दुसऱ्या लाईनचा स्लोप जर काढायचा असेल तर लाईनचा स्लोप कसा असणार आहे, मायनस त्या लाईनचा स्लोप रिसिप्रोकल. M2 इज इक्वल टू -1 डिवाइड बाय M2 डॅश. हे -1 डिवाइड बाय M2 डॅशची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू डिवाइडची टर्म मल्टिप्लिकेशन आणि मायनस ॲज इट इज राहील. मग त्या लाईनचा स्लोप मिळाला आपल्याला -3. M2 इज इक्वल टू -3. मग त्या दोन लाईनचे स्लोप मिळालेत आपल्याला. ठीक आहे, त्याच्यावर ह्या दोन्ही लाईन कशा आहेत ते लिहूया आपण. द रिक्वायर्ड लाईन्स आर
perpendicular to the lines, त्या दोन लाईनचे इक्वेशन 3x plus 2y minus 1 is equal to 0 and x minus 3y plus 2 is equal to 0. त्याच्यात स्लोप असणार आहेत परत देअर स्लोप्स m1 and m2. देअर स्लोप्स m1 and m2. ठीक आहे. नंतर बघा आता स्लोप मिळालेत आणि पॉईंट आहे म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागेल, स्लोप पॉईंट फॉर्म लिहूया. बाय युजिंग स्लोप पॉईंट फॉर्म, कुठला पॉईंट आहे आणि स्लोप मिळाले त्या दोन लाईनचे आपल्याला, मग त्याच्यावर आपला स्लोप पॉईंट फॉर्मचा यूज करता येईल. मग y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1 हा फॉर्म स्लोप पॉईंट फॉर्म. हाच फॉर्म का यूज करणार आपण, त्याच्यावरून ते लिहूयात. द इक्वेशन ऑफ द लाईन, द इक्वेशन ऑफ द लाईन passing through the point दिले 2 3 and having slope m1 and m2 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. मग आता त्याच्यावरून दोन लाईनचे स्लोप आहेत, मग दोन इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मिळतील. मग आता फर्स्ट y minus y1 is equal to m1 x minus x1 and second y minus y1 is equal to m2 x minus x2. स्लोप फक्त चेंज होणार आहेत, पॉईंट तर समज राहणार आहेत. मग आता फर्स्ट लाईनच्या स्लोपमध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. y मायनस y1 हे पॉईंट 2 आणि 3 काय असणार आहेत, x1 आणि हे y1 पॉईंट असणार आहेत. y मायनस y1 पॉईंट 3 इज इक्वल टू m1 फर्स्ट लाईनचा स्लोप 2 डिवाइड बाय 3 x मायनस x1 ची व्हॅल्यू 2. नंतर सेकंड y मायनस y1 ची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू m2 सेकंड लाईनचा स्लोप मायनस 3 x मायनस x1, इथं सांगताना सॉरी चुकून झालं, x मायनस x1 म्हणजे व्हॅल्यू 2. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुटअप करून घेतलेत. आता फर्स्ट हे इक्वेशन सॉल्व करून घेऊयात. हे इक्वेशन सॉल्व करूया. बघा आता स्लोपची व्हॅल्यू पुटअप केल्यात 2 डिवाइड बाय 3, तर डिवाइडचे टाइम इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल. 3 इंटू y मायनस 3 इज इक्वल टू 2 इंटू एक्स मायनस 2. फर्स्ट इक्वेशन आधी सॉल्व करूयात. 3ने मल्टिप्लाय करूयात. 3 इंटू y 3y मायनस 3 इंटू 3 9 इज इक्वल टू 2x मायनस 2 इंटू मायनस 2 4. या सगळ्या टर्म्स इकडे आणूयात, त्यामुळे इथं 0 येईल इज इक्वल टू 2x. बऱ्याच जण लक्षात येईल, त्यामुळे इथं असं लिहिलेलं आहे 2x. ह्या टर्म्स ॲज इट इज राहतील. इथं ह्या टर्म्स इकडे येताना व्हॅल्यू चेंज होईल. प्लस 3y इकडे आल्यावर मायनस 3y मायनस 9 आहे इकडे आल्यावर प्लस 9 हे मायनस 4 ॲज इट इज. त्याच्यावरून बघा आता व्हॅल्यू काय मिळेल. मग हेच इक्वेशन व्यवस्थित लिहू. दॅट इज 2x मायनस 3y प्लस 9 आणि मायनस 4 आहे, त्यामुळे प्लस 5 इज इक्वल टू 0. फर्स्ट लाईनचं इक्वेशन मिळालं आपल्याला m1 लाईनच्या स्लोपवरून. सेकंड सॉल्व करूयात. आता हे y मायनस अँड सेकंड y मायनस 3 ॲज इट इज मायनस 3नी मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. मायनस 3x मायनस 3 इंटू मायनस 2 मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 6. बघा आता मायनस 3x ह्या व्हॅल्यू इकडे डाऊन येत, म्हणजे ह्या व्हॅल्यू ॲज इट इज इथं राहतील. मायनस 3x इकडे आल्यावर प्लस 3x हे प्लस y ॲज इट इज मायनस 3 ॲज इट इज प्लस 6 इकडे आल्यावर मायनस 6 इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आता दॅट इज 3x प्लस y हे मायनस मायनस प्लस पण मायनस साईन राहतं, तेव्हा मायनस 9 व्हॅल्यू इज इक्वल टू 0. फर्स्ट लाईनचं इक्वेशन आणि सेकंड लाईनचं इक्वेशन. फर्स्ट लाईनचं मिळालं 3x प्लस y मायनस 9 इज इक्वल टू 0.
म्हणजे फर्स्ट लाईनचं इक्वेशन मिळालं आणि हे सेकंड लाईनचं इक्वेशन, या दोन लाईनचं इक्वेशन म्हणजे थोडक्यात यू इज इक्वल टू आणि व्ही इज इक्वल टू लाईनचं इक्वेशन मिळालं. त्याच्यावरून आपल्याला त्याचं जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. मग त्याच्यावरून लिहूयात द कंबाईन इक्वेशन ऑफ these lines is, first line 2x minus 3y plus 5 into second line 3x plus y minus 9 is equal to 0. आता तीन टर्म्स आहेत बघा. या टाईपचे एक्झाम्पल्स आपण पहिल्या सेकंड लेक्चरला सॉल्व केलेत. तीन टर्म्स आहेत म्हणजे आता 2xनी मल्टिप्लाय करावं लागेल. 2x ने मल्टिप्लाय करूया. 2x इंटू 3x 6x स्क्वेअर 2x इंटू y प्लस 2x इंटू y 2x इंटू मायनस 9 मायनस 18x 2x ने मल्टिप्लाय करून झाले. त्याच्यानंतर 3 इंटू y ने मल्टिप्लाय करूया. 3 इंटू y मायनस 3 इंटू y प्लस मायनस 3 इंटू 3 9x माइनस 3 इंटू वाई माइनस 3y स्क्वेअर माइनस 3 इंटू वाई माइनस 9 माइनस माइनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 3 इंटू 9 27 वाय वायनी 3 माइनस 3 इंटू वायनी मल्टिप्लाय करून झाले. 5नी मल्टिप्लाय करूया. 5 इंटू 3x प्लस 15x प्लस 5 इंटू वाय प्लस 5 इंटू वाय. नंतर एकच टर्म राहिली आहे. 5 इंटू मायनस 9 मायनस 45 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे इक्वेशन एक्स स्क्वेअरची टर्म बघा कुठे आहेत त्या फॉर्ममध्ये लिहूयात. एकच टर्म आहे x6 एक्स स्क्वेअर. नंतर एक्स इंटू वाय असणारी टर्म 2x इंटू वाय आणि 9x इंटू वाय. मग त्याच्यावरून कॅल्क्युलेशन मायनस 9 आणि प्लस 2 मायनस 7 एक्स इंटू वाय. एक्स इंटू वाय असणाऱ्या टर्म्सचं कॅल्क्युलेशन झालं आहे. आता एक्स असणाऱ्या टर्म्स बघायचे आहेत. 18x आणि प्लस 15x त्याच्यावरून मायनस 3x. एक्स असणाऱ्या टर्म्स झाल्यात. वाय असणाऱ्या टर्म्स 27y प्लस 5y 27 प्लस 5 32 इंटू वाय कोएफिशियंट. एक्स आणि वाय असणारे टर्म झाले आहेत. नंतर वाय स्क्वेअर असणारे टर्म्स एकच टर्म आहे मायनस 3y स्क्वेअर. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म मायनस 45 इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन या फॉर्ममध्ये मिळालं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. passing through the origin and perpendicular to the lines x plus 2y is equal to 19 and 3x plus y is equal to 18. या दोन लाईन सांगितल्यात. ह्या दोन्ही लाईन कशा सांगितल्यात? पासिंग म्हणजे ह्या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर आहेत आणि ते फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ किंवा कंबाईन इक्वेशन आणि पासिंग थ्रू ओरिजिन सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता मग या फर्स्ट त्याच्यावरून आपल्याला त्या फर्स्ट लाईनचा स्लोप काढावा लागेल. स्लोप काढल्यानंतर ती लाईन कशी सांगितली आहे? परपेंडिक्युलर. त्या फॉर्ममध्ये त्या लाईनचा स्लोप रिसिप्रोकल लिहावा लागेल मायनस रिसिप्रोकल. नंतर सेकंड त्या लाईनचा जनरल लाईनवरून त्या लाईनचा स्लोप काढणार आणि ती लाईन परपेंडिक्युलर असल्यामुळे त्या लाईनचा स्लोप कसा असणार आहे? मायनस रिसिप्रोकल. हे लक्षात ठेवायचं आहे पॉईंट. ठीक आहे. मग सोल्युशनमध्ये द स्लोप ऑफ द लाईन्स फर्स्ट एक्स प्लस 2y इज इक्वल टू 19. मग फर्स्ट लाईनचा स्लोप नोटेशन m1 डॅश इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y इज इक्वल टू मायनस a डिवाइड बाय b इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट 1 मायनस ॲज इट राहील मायनस 1 डिवाइड बाय वायचा कोएफिशियंट 2. त्यावरून त्या लाईनचा स्लोप मिळाला मायनस 1 हा. पण हीच लाईन कशी सांगितली? परपेंडिक्युलर. मध्ये लिहूयात द स्लोप ऑफ द लाईन्स परपेंडिक्युलर टू द लाईन्स इक्वेशन एक्स प्लस 2y इज इक्वल टू 19. मग ती m1 डॅश जनरलसाठी घेतली पण ती लाईन परपेंडिक्युलर नोटेशन m1 इज इक्वल टू मायनस आणि त्या लाईनचा स्लोप रिसिप्रोकल 1 डिवाइड बाय m1 डॅश इज इक्वल टू मायनस 1. m1 डॅशची व्हॅल्यू मायनस 1 हाफ मायनस मायनस गेट कॅन्सल. त्याच्यामुळे त्या लाईनचा स्लोप मिळाला m1 इज इक्वल टू 2. सेकंड लाईनचा स्लोपच्या बाबतीत लिहूयात द स्लोप ऑफ द लाईन्स
3x प्लस वाय इज इक्वल टू 18. त्या लाईनचा स्लोप मग नोटेशन डॅश, जनरल लाईनचा स्लोप काढतोय आपण, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय. फॉर्म्युला मायनस ए डिवाइड बाय बी इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट मायनस फॉर्म्युल्यामध्ये 3 डिवाइड बाय वायचं कोएफिशियंट काही नाही म्हणजे इथं 1 आहे, 1, त्याच्यावरून त्या लाईनचा स्लोप मिळाला -3. पण ही लाईन कशी सांगितली आहे? परपेंडिक्युलर. त्याच्यावरून द स्लोप ऑफ द लाईन्स परपेंडिक्युलर टू द लाईन्स 3x प्लस वाय इज इक्वल टू 80 इज नंतर एम त्या लाईनचा स्लोप मायनस रिसिप्रोकल असतो m1 1 डिवाइड बाय m2 डॅश इज इक्वल टू मायनस m2 ची व्हॅल्यू -3 मायनस मायनस गेट कॅन्सल, त्याच्यावर m2 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3. त्या दोन लाईनचा स्लोप मिळाला. आणि ह्या दोन्ही लाईन कशा आहेत? पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. ठीक आहे, आधीचं एक्झाम्पल काय बघितलेलं आपण? ती लाईन त्या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर सांगितलेल्या आणि पॉईंट दिला होता. पण आता इथे सांगितलं पासिंग थ्रू ओरिजिन. जर ओरिजिन असेल, पॉईंट असेल तर तुमचा स्लोप फॉर्म मिळतो y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. पण ओरिजिन मधून असेल तर तुमचा स्लोप पॉईंट फॉर्म काय असणार आहे? y इज इक्वल टू mx. कॉन्स्टंट पण येणार नाही. ठीक आहे, मग त्याच्यावरून लिहूयात द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू द लाईन्स. त्या दोन लाईन्स इक्वेशन देअर स्लोप्स m1 आणि m2 बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म. कुठला? y इज इक्वल टू mx. हाच का वापरला? त्याचं रिझन लिहिलं द इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, त्यामुळे हा फॉर्म वापरलाय. हॅव्हिंग स्लोप m1 आणि m2 फॉर्म मग y इज इक्वल टू mx असतो हा, दॅट इज y इज इक्वल टू mx हा फॉर्म हा इथला. पण दोन स्लोप आहेत त्यामुळे y इज इक्वल टू m1x आणि सेकंड y इज इक्वल टू m2x. मग आता फर्स्ट सॉल्व करूया. y इज इक्वल टू m1 ची व्हॅल्यू 2, ते पुटअप केली तर 2x. लाईन्स इक्वेशनमध्ये लिहूयात 2x ॲज इट इज राहील प्लस y कडे आलं मायनस, त्याच्यावर दॅट इज लाईन्स इक्वेशन मिळालं. सेकंड y इज इक्वल टू m2 ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 3 तर पुटअप केली इंटू x. डिवाइडला 3 कडे आलं मल्टिप्लिकेशन आहे 3 इंटू y इज इक्वल टू x. तेच मग लिहूयात x टर्म कडे आलं मायनस x मायनस 3y इज इक्वल टू 0. या दोन लाईनचं इक्वेशन म्हणजे ही लाईन मिळाली u आणि ही लाईन मिळाली v. u इंटू v म्हणजे कंबाईन इक्वेशन. देअर रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन इज 2x मायनस y इंटू x मायनस 3 इंटू y इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 2x ने पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा आणि y ने पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करा. 2x इंटू x 2x स्क्वेअर मायनस 2x इंटू 3y मायनस 6x इंटू y मायनस y इंटू x मायनस x इंटू मायनस y इंटू मायनस 3 इंटू y मायनस मायनस प्लस 3 ॲज इट इज राहील y इंटू y स्क्वेअर इज इक्वल टू 0. तेच इक्वेशन मग 2x स्क्वेअर मायनस 6x मायनस x इंटू y मायनस मायनस प्लस मायनस साइन 7x इंटू y प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड कंबाईंड इक्वेशन किंवा जॉइंट इक्वेशन. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पासिंग थ्रू द ओरिजिन सच दॅट वन इज पॅरल. म्हणजे पहिली लाईन ही काय सांगितली? पॅरल. त्या लाईनचं इक्वेशन दिले x प्लस 2y इज इक्वल टू 0 अँड अदर इज परपेंडिक्युलर टू 2x मायनस y प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे एक लाईन इथं पॅरल सांगितली आणि दुसरी लाईन परपेंडिक्युलर त्या फॉर्ममध्ये. मग आता पॅरल लाईनचा कसं सोडवायचं हे आता बघूयात. परपेंडिक्युलरचं तर बघितलंय, त्या लाईनचा स्लोप कसा असतो? मायनस रिसिप्रोकल. मग आता फर्स्ट लाईनचा स्लोप काढूयात. द स्लोप ऑफ द लाईन x प्लस 2y इज इक्वल टू 0 इज त्या लाईनचा स्लोप. मग m1 डॅश इज इक्वल मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y इज इक्वल टू फॉर्म्युला मायनस a डिवाइड बाय b इज इक्वल टू एक्सचा कोई मायनस ॲज इट इज राहील. एक्सचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 डिवाइड बाय वायचा कोएफिशियंट म्हणजे v डिवाइड बाय 2. त्याच्यावर त्या लाईनचा स्लोप मिळाला -1/2. ठीक आहे, पण ही लाईन कशी सांगितली आहे? पॅरलल. ते इथे लिहूयात द स्लोप ऑफ द लाईन पॅरलल टू त्या लाईनचं इक्वेशन x प्लस 2y इज इक्वल टू 0 इज
मग त्याच्यावर आता पॅरलल लाईन सांगितली आहे, एम इज इक्वल टू M1 डॅश. ठीक आहे, दोन रिलेशन पण बघितले. जर लाईन पॅरल असेल तर दोन लाईन जर पॅरल असेल तर आपल्याला लाईनचं पॅरल लाईनचं इक्वेशन M1 इज इक्वल टू M2 आणि परपेंडिक्युलर असेल तर M1 इंटू M2 इज इक्वल टू -1 किंवा पॅरलल आणि परपेंडिक्युलर. हे रिझल्ट लक्षात आहे तुमच्या. त्याच्यावरती आपण M1 इज इक्वल टू M1 डॅश, फक्त नोटेशनसाठी हे M1 इज इक्वल टू M1 डॅश लिहिलेलं आहे. मग M1 इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली, M1 डॅशची व्हॅल्यू आली -1/2. फर्स्ट लाईनचा स्लोप मिळाला आणि हीच लाईन कशी होती, पॅरलल. जर तुम्हाला पॅरलल सांगितलं असेल तर त्या लाईनचा स्लोप याच फॉर्म डिवाइड बाय बी, जनरल लाईनचा स्लोप काढतात असं. ह्याला रिसिप्रोकल वगैरे करायची काही गरज नाही, कारण रिझल्ट माहिती आहे. M1 इज इक्वल टू M2 दोन लाईनचे स्लोप केव्हा पॅरलल असेल त्यावेळेस, आणि परपेंडिक्युलर असेल तर -1 प्रोडक्ट आणि अदर लाईनचा स्लोप मायनस रिसिप्रोकल. सेकंड लाईनचा स्लोप काढूयात. मग द स्लोप ऑफ the line, second line 2x minus y plus 3 is equal to 0. त्याचं नोटेशन M2 dash is equal to minus coefficient of x divided by coefficient of y is equal to minus a divided by b is equal to minus as it is राहील. x चा कोएफिशियंट 2 divided by y चा कोएफिशियंट -1, मायनस मायनस गेट कॅन्सल, त्याच्यावर व्हॅल्यू मिळाली 2. पण हीच लाईन कशी सांगितली, परपेंडिक्युलर आहे. त्याच्यावर त्या लाईनच्या बाबतीत लिहूयात, द स्लोप ऑफ द लाईन परपेंडिक्युलर टू त्या लाईनचं इक्वेशन 2x minus y plus 3 इज इक्वल टू 0. मग त्याचं नोटेशन M2 इज इक्वल टू मायनस रिसिप्रोकल त्या लाईनचा स्लोप M2 डॅश इज डिवाइड बाय त्या लाईनचा स्लोप M2 डॅश व्हॅल्यू आहे 2. M2 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -1/2. फर्स्ट लाईनचा स्लोप आणि सेकंड लाईनचा स्लोप. ठीक आहे, या दोन्ही लाईन कशा सांगितल्यात, पासिंग थ्रू द ओरिजिन सांगितलं. त्यामुळे तुमचा स्लोप पॉईंट फॉर्म असेल y इज इक्वल टू mx. मग ते लिहा, युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म कुठला, y इज इक्वल टू mx. तो हाच फॉर्म का आपण वापरतो त्याचं रिझन लिहूया. द इक्वेशन ऑफ द रिक्वायर्ड लाईन किंवा द इक्वेशन ऑफ द लाईन्स passing through origin and having slope M1 and M2 respectively. मग त्याच्यावरून ते दोन लाईनची इक्वेशन मिळतील. फर्स्ट y इज इक्वल टू M1x आणि सेकंड y इज इक्वल टू M2x. व्हॅल्यू पुटअप करूया. y इज इक्वल टू M1 लाईनचा स्लोप -1 डिवाइड बाय 2 इंटू x. सेकंड y इज इक्वल टू M2 लाईनचा स्लोप -1/2 इंटू x. दोन लाईनचे इक्वेशन वेगवेगळे आहेत तरी पण त्या दोन लाईनचे स्लोप सेम आले, M1 आणि M2. इथं काय रिलेशन तयार होत नाही काय, ठीक आहे, किंवा काय रिझल्ट पण मिळत नाही. हे लाईनचे इक्वेशन वेगवेगळे आहेत पण त्या दोन लाईनच्या स्लोपची व्हॅल्यू सेम आली आहे. त्याच्यावर डिवाइडची टर्म इकडे मल्टिप्लिकेशनला, दॅट इज 2y इज इक्वल टू -x आणि इथं 2 इंटू y इज इक्वल टू -x. लाईनचं इक्वेशन तयार करायचं. -x इकडे आलं प्लस x ॲज इट इज प्लस 2y इज इक्वल टू 0. फर्स्ट लाईनचं इक्वेशन. सेकंड मायनस इकडे आलं प्लस x प्लस हे 2y ॲज इट इज राहील इज इक्वल टू 0. u आणि v या दोन लाईन मिळाल्या. त्याच्यावर आपल्याला जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन काढता येईल. द कंबाईन इक्वेशन इज, त्याच्या फर्स्ट लाईन्स लिहूया, x प्लस 2y इंटू सेकंड x प्लस 2y इज इक्वल टू 0. x ने मल्टिप्लाय करा, नंतर 2y ने मल्टिप्लाय करा किंवा रिझल्ट वापरता येईल. x इंटू x एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू y. 2y ने मल्टिप्लाय करा प्लस 2x इंटू y प्लस 2y इंटू 2y प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस 2x
प्लस 4x इंटू वाय प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड कंबाईन किंवा जॉईंट इक्वेशन. जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन मिळालं. ठीक आहे, इथं थांबूयात. थँक्यू.